नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण देव टेबल आणि प्रथमीची वाक्यरचना पाहत असताना कारक म्हणजे काय हे सुद्धा पाहिलं आणि आज प्रत्येक घराचा अर्थ काय आहे ते आपण पाहूया. म्हणजे काल मी आपल्याला सांगितलं की प्रत्येक टेबलाला 24 घरे आहेत आणि त्या प्रत्येक घराला एक अर्थ दिलेला आहे. तो अर्थ म्हणजेच विभक्ती आणि विभक्ती म्हणजेच शब्दाला जोडून आलेला अर्थ असा संस्कृत मधला अर्थ आहे. तेव्हा आता पहिलं पहा, आज मी तुम्हाला जे टेबल दाखवतोय ते आहे देव. पण यापुढे कोणतंही टेबल असलं तरी त्या जागेवर शब्द बदलेल पण अर्थ तोच राहील हे लक्षात ठेवा. म्हणजे जसं देव याचा अर्थ एक देव आहे, तर माला असं आलं तर एक माळ होईल आणि वनम आलं तर एक जंगल होईल. असंच कवी आलं तर एक कवी असं त्याचा अर्थ होईल. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे हे टेबल तुमच्या सर्व टेबलाला लागू पडणारा अर्थ देणारा आहे. बघा, देव देव देवाहा हे प्रथमा आणि त्याचे अर्थ बघा. एक देव एक वचन मध्ये, दोन देव द्विवचन मध्ये आणि अनेक देव म्हणजे बहुवचन मध्ये. आणि त्याचा अर्थ प्रथमा विभक्ती आणि कर्ता कारक आहे. बघा, तसंच द्वितीयकडे या. बघा, देवम हा आपल्याला सांगितलं काल मी की कर्मवाचक शब्द आहे आणि देवम म्हणजे एका देवाला. देवऊ दोन देवांना आणि देवान अनेक देवांना अशी ही द्वितीयची रूप आहेत. द्वितीयचा अर्थ आहे. तृतीय बघा, देवेन देवाभ्याम देवैही म्हणजे एका देवाने दोन देवांनी आणि अनेक देवांनी आणि त्याचा अर्थ आहे करणम. तर चतुर्थी बघा, देवाय देवाभ्याम देवेभ्यः एका देवाला दोन देवांना आणि अनेक देवांना संप्रदान झालं. आता पंचमीकडे या. देवात देवाभ्याम देवेभ्यः ही पंचमी आहे आणि पंचमीचा कारक आहे अपादानम. म्हणजे एका देवाकडून दोन देवांकडून आणि अनेक देवांकडून असा याचा अर्थ आहे. आता षष्टीची रूप बघा. देवस्य देवयोः देवानाम ही षष्टी आहे आणि षष्टीला कारक नाही हे मी काल आपल्याला समजावून दिलेलं आहे. बघा, एका देवाचे दोन देवांचे अनेक देवांचे असा याचा अर्थ आहे. आणि आता पहा, सप्तमीची रूप आहेत. देवे देवयोः देवेषु सप्तमी असून त्याचा अर्थ कारक आहे अधिकरणम. एका देवात, इथे मी तुम्हाला इंग्रजीत अर्थ दिले दोन, इन आणि ऑन. एका देवात एक वचन, दोन देवांत द्विवचन, अनेक देवांत बहुवचन आणि त्याचा कारक तुम्हाला सांगितलं अधिकरणम. आणि संबोधन हे देव. इथे नीट लक्ष द्या, देव हा मूळ शब्द आहे आणि तो जिथे येतो ज्याला विसर्ग लागत नाही तेव्हा ते संबोधन असतं. हे देव, हे देवांनो, दोन देवांनो, हे अनेक देवांनो. म्हणून आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा हे तीन शब्द एका देवासाठी, दोन देवांसाठी आणि अनेक देवांसाठी वापरले जातात. मित्रांनो, हा अर्थ तुम्ही नीट समजावून घ्या. या अर्थानुसार आपल्याला वाक्यामध्ये येणाऱ्या शब्दाचा संदर्भ लावता येतो आणि भाषांतर करता येतं. मात्र एक लक्षात ठेवा की हे अर्थ कायम स्वरूपाचे असून त्या शब्दांच्या जागा बदलतील. म्हणजे शब्द बदलले